नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ला ज्याने मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा लिहिली. नाशिक पासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला दिसायला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे. तो म्हणजे रामशेज किल्ला. या किल्ल्याला रामशेज हे नाव कसं मिळालं यामागे एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की प्रभू श्रीराम वनवासात असताना काही काल इथे वास्तव्यास होते आणि त्यांनी इथेच विश्रांती घेतली, म्हणूनच याला रामशेज असं नाव मिळालं. पण या किल्ल्याची खरी ओळख आहे ती त्याच्या अभूतपूर्व शौर्यामुळे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने हिंदवी स्वराज्य गिलंकृत करण्यासाठी महाराष्ट्रावर स्वारी केली. नाशिक प्रांत मुघलांच्या ताब्यात असताना औरंगजेबाने रामशेज किल्ला जिंकण्यासाठी शहाबुद्दीन खान फिरोजजंगला 40,000 सैन्य आणि तोफखान्यासह पाठवले. त्यावेळी किल्ल्यावर फक्त 600 मावळे होते, पण या मावल्यांनी त्यांच्या अनुभवी किल्लेदारांनी, ज्याचे नाव इतिहासात अज्ञात आहे पण अनेकांच्या मते ते सूर्याजी जेधे होते, मुघलांना तब्बल 5.5 वर्षे झुंजवले. मुघलांनी अनेक प्रयत्न केले, सुरुंग लावले, लाकडी बुरुज उभारून तोफांचा मारा केला, पण रामशेज किल्ला अजिंक्य राहिला. या किल्ल्यावरील मावल्यांनी दगडांचा आणि लाकडी तोफांचा वापर करून मुघलांना अक्षरशः जेरीस आणले. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या प्रतिकाराचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आज रामशेज किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथून आजूबाजूच्या डोंगररांगाचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.